मराठे दाखवणार लोकसभेत ताकद, अंतर्वाली सराटी मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे अनिल काळे जिंतूर तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतर्वाली सराटी येथे झालेल्या संवाद बैठकीत लाखो मराठा बांधवांनी उपस्थिती दर्शवली। या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी जनसमुदायासोबत संवाद साधून पुढील गोष्टी ठरल्या। मराठे लोकसभेत ताकद दाखवणार, पुढील 4 दिवसात प्रत्येक गावात मराठा बांधव बैठक घेणार। त्या बैठकांमध्ये मतदारसंघातून एकच अपक्ष उमेदवार देण्यावर विचार मंतर होणार। गावातील बैठकांचा अहवाल 4 दिवसानंतर मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार। मनोज जरांगे पाटील 30 मार्चला पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार। उमेदवार कोणत्याही जाती धर्माचा असू शकतो। या लोकसभेला मराठे 100% मतदान करणार। समाजाने ठरवलेल्या अपक्ष उमेदवाराला मराठे डोळे झाकून मतदान करणार। हारायचं मराठ्यांना माहित नाही, मराठे लढणार आणि जिंकणार। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।